बदनामी प्रकरणी सुषमा अंधारे आणि जयश्री अगवणे यांच्या विरोधामध्ये माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी 50 कोटींचा दावा ठोकलेला आहे। तसंच दोघींनी आपली जाहीर लेखी माफी मागावी अशी नोटीसही त्यांनी वकिलांमार्फत पाठवलेली आहे। निंबाळकरांनी ऊस मुकादमांविरोधामध्ये एकही गुन्हा दाखल केला नसल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं निंबाळकरांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। निंबाळकरांनी ऊस मुकादमांविरोधामध्ये 277 गुन्हे दाखल असल्याचा आरोप अंधारेंनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता आणि यावर आपण लढणारे आहोत, माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतील नाही असं प्रत्युत्तर सुषमा अंधारेंनी दिलंय। जे सुषमा अंधारे जयश्री अगवणे यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दलची बेताल वक्तव्य केली, त्याच्या प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना लेखी माफी मागायला सांगण्यात आलेलं आहे आणि लेखी माफीसोबत 50 कोटी रुपये त्यांनी नुकसान भरपाई द्यावी आणि ज्या ज्या मीडिया हाऊसेस समोर त्यांनी आज हे बदनामीकारक आणि बेताल वक्तव्य केलेले आहेत त्या बेताल वक्तव्यांचं तिथंच त्यांनी माफी लेखी त्यांची प्रसिद्ध करावी 48 तासामध्ये असं मी त्यांना कळवलेलं आहे। तुमच्याकडे सत्ता असेल, संपत्ती असेल, माणसं असतील, ताकद असेल, फडणवीसांचा आशीर्वाद असेल, तुमच्याकडे सगळं आहे, पण माझ्याकडे एक गोष्ट आहे जी तुमच्याकडे नाही। खंबीरपणे सत्याला सामोरी जायची आणि कुठल्याही संकटात न डगमगता, शब्द न फिरवता आपल्या शब्दावर ठाम राहण्याची। त्यामुळे निंबाळकरची तुमच्या प्रत्येक आक्षेपाला मी कायदेशीर उत्तर देत, मी कायदेशीर लढायला तयार असेल। मी माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतली नाही।